नमस्कार. 27व्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या मंचावरती या ठिकाणी नाशिकमध्ये मी उपस्थित आहे. हे संमेलन ठरलं. या संमेलनासाठी प्रख्यात कवी सायमन मार्टिन यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर नाशिकमध्ये हे करायचं ठरलं. त्यानंतर सायमन मार्टिन सर आणि फ्रान्सिस वाघमारे सर या दोघांनी मला फोन केला आणि आवर्जून उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो माझ्याकडे सूत्रसंचालनासाठी दिला. याबद्दल मी परिषदेचे नाशिक समितीचे आभार मानतो. आणि खरोखर मला हा व्हिडिओ यासाठी करायचा होता की कधी कधी परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये वेगळ्या पद्धतीने कार्य करतो, त्याला वेळ लागत असतो, तुम्हाला कळत नसतं. पण मला आठवतं की नगरमधल्या साहित्य संमेलनात वयाच्या 5व्या वर्षी त्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाची सुरुवात म्हणजे ज्या ठिकाणी आचार्य स. ना. सूर्यवंशी, ज्या ठिकाणी निरंजन उजगरे, डॉक्टर अनुपमा उजगरे, सिसिलिया कारवालो, जयंतकुमार त्रिभुवन, रमण रणदिवे, सुनील आढाव अशी दिग्गज मराठी ख्रिस्ती साहित्यिक मंडळी होती. त्या संमेलनाची सुरुवात कवी संमेलनानं ज्या झाली तर पहिली कविता मला वाचायला सांगितली होती. बालकवी म्हणून माझी ओळख करून देण्यात आली आणि कविता होती रस्ता नावाची. पण तो जो रस्ता आहे तो अधिक समृद्ध होत गेला साहित्यामुळे, मराठी साहित्यामुळे. आणि तो मला परमेश्वर एका प्रकारे लीड करत होता का काय. पण ज्यानंतर मी जेव्हा वसईमधल्या 2009 सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवेदनाला गेलो आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये पुन्हा ती संधी मला मिळाली. आज समग्र विचार मी जेव्हा करतो त्यावेळेला खरोखरच परमेश्वराच्या नामाला धन्यवाद द्यावेसे वाटतात की ज्यावेळेला परमेश्वर तुम्हाला हाती घेतो त्यावेळेला तो त्याच्या कार्यासाठी तुम्हाला वापरतो. तुमचं जे टॅलेंट आहे, तुमचं जे गुण असतील, हे सगळं परमेश्वर त्याच्या कामासाठी वापरून घेतो. हा कार्यक्रम नाशिकमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या साठी उद्घाटक म्हणून डॉक्टर रावसाहेब कसबे, त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात संपादक, लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यासारखे सगळे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. नाशिकमधला सगळा समाज या ठिकाणी उपस्थित होता आणि अतिशय हृदय आणि सुंदर असा सोहळा झाला ज्याच्यामध्ये विचार मंथन घडलं. संविधान जे आहे, संविधानानं जे मूलभूत हक्क दिलेले आहेत आपल्या सगळ्यांना आणि त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताची जी प्रीती आहे याचा संगम जो आहे, संगम या ठिकाणी साधला गेला. आणि यातूनच ख्रिस्तनिष्ठ मराठी साहित्याची अधिक आणि अधिक निर्मिती होत राहील. आणि त्यासाठी सगळे छोटे मोठे लेखक असतील, कवी असतील, प्रकाशक असतील आणि अर्थातच वाचक असतील, या सगळ्यांचे एकत्रित प्रयत्नच या साहित्याला पुढे नेतील. कारण साहित्याच्या द्वारे माणसाला त्या परमेश्वराशी साधर्म्य जे जोडून देणं आहे, तिथपर्यंतचा जो आनंद देणं आहे, हे जोडून देण्याचं काम जे आहे साहित्यच करत असतं. मराठी सगळ्या लोकांना संत साहित्याबद्दल मी वेगळं काही सांगायला नको, कारण साहित्य शेवटी त्या अनुभूतीपर्यंत माणसाला घेऊन जातं. सो ख्रिस्ती साहित्य सुद्धा त्यात वेगळं नाहीये. त्यामुळे हे घडत राहील आणि भेटूया पुढच्या साहित्य संमेलनात. तोपर्यंत चांगलं लिहित राहूया, चांगलं बोलत राहूया, लोकांना चांगलं सांगत राहूया. प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांच्यासाठी आहे. त्याची नीती, त्याची प्रीती, त्याची शांती आणि त्याच्याद्वारे असलेलं सत्य हे सगळ्यांसाठी आहे आणि ते त्रिकाला बाधित आहे.